ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज़ भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात करेंगे बुल्ढाना की, जहां कृषि उत्पन्न बाजार समिति में किसान उपोषण पर बैठे हैं। साथ ही बात करेंगे पुणे की, जहां कंटेनर्स के बीच टक्कर के कारण एक बड़ा हादसा घटित हुआ। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे महाराष्ट्र बुलेटिन में। आज भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडलाई में प्राथमिक स्वास्थ्य केंद्र नेर के अंतर्गत उपकेंद्र श्रद्धाने प्राथमिक नेर द्वारा डीटी टीकाकरण अभियान चलाया गया। टीकाकरण से पहले विद्यार्थियों को टीके की जानकारी दी गई, टीके के लाभ बताए गए। इसके बाद विद्यार्थियों ने टीका लगवाया। ये टीका 10 से 16 वर्ष की आयु के विद्यार्थियों के लिए डीटी टीकाकरण अभियान के रूप में लगाया गया। इस टीकाकरण के लिए प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के अंतर्गत उपकेंद्र श्रद्धाने के स्वास्थ्य कार्यकर्ता उपस्थित थे। डीआरटी मौची, चिकित्सा अधिकारी जी के महाजन, स्वास्थ्य निरीक्षक AR मसूले, स्वास्थ्य कार्यकर्ता VR शिरसाट, स्वास्थ्य कार्यकर्ता सिंधुताई नगराले और मंगलताई खलाने, आशा कार्यकर्ता, प्रधान शिक्षक और गैर शिक्षण कर्मचारी उपस्थित थे। जी के महाजन, आरोग्य निरीक्षक केंद्र नेर येथे कार्यरत आहे। आज 13/11/25 रोजी भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडलाई बुद्रुक येथे 10 वर्ष व 16 वर्ष या विद्यार्थ्यांना डीटी लसीकरण मोहीम राबविण्यात आली व तसेच डीटीच्या विषयी माहिती मुलांना सांगण्यात आली। मुलांना जखम वगैरे झाली तर त्यांना लागलं तर त्याविषयी धनुर्वादाची मोहीम राबविण्यात आली। याविषयी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सहकार्य लाभले। धुले से सी न्यूज़ संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। दोंडाईचा वरवड़ी नगर परिषद में महापौर पद की उम्मीदवार नयन कुवताई रावल ने आज दोंडाईचा की वरवड़ी नगर परिषद के चुनाव अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक और शिरपुर के प्रभाग अधिकारी की शक्ति प्रदर्शन को करते हुए अपनी उम्मीदवारी का आवेदन सौंपा। दोंडाईचा वरवड़ी नगर परिषद नगराध्यक्ष चुनाव के लिए अपना आवेदन शक्ति प्रदर्शन करते हुए दाखिल की। इस अवसर पर मंत्री जयकुमार रावल उद्योग समूह के अध्यक्ष सरकार साहिब रावल, धुले शहर विधायक अनूप अग्रवाल, महापौर डॉक्टर रविंद्र देशमुख, डॉक्टर सुशील महाजन, पूर्व सभापति संजीवनी सिसोदे और बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी काय निवडणूक आली तर प्रचाराला लागत नाही, तर 365 दिवस 24/7 भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीचं नियोजन असेल, विकासाचं नियोजन असेल, कार्यकर्त्यांचा संवाद असेल, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण असेल, असे अनेक कार्यक्रम दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला भारतीय जनता पार्टी एक संघटना म्हणून घेत असते। आणि मग कुठल्याही क्षणी जसं एखादा फौजी, एखादा सैनिक तयार असतो, तसा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राजकारणाच्या कुठल्याही निवडणुकीसाठी तयार असतो। हे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बिहारमध्ये बघितलंच आहे की कसं आमचं यश आम्हाला मिळालंय आणि तशा प्रकारचं नियोजन हे महाराष्ट्रामध्ये झालंय। प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक एरियामध्ये भारतीय जनता पार्टीची बूथ रचना झाली आणि कार्यकर्ता अत्यंत सज्ज आहे। आपल्याला आश्चर्य वाटेल असा निकाल हा येणार आहे। भाजप प्रणित महायुती एकतर्फी महाराष्ट्रामध्ये येणार आहे। उत्तर महाराष्ट्रात बालेकिल्ला आमचा राहिलेला आहे। याच्यामध्ये फेक नरेटिव्ह केल्यामुळे काही लोकसभेमध्ये काही गडबड झाली, लोकांना लक्षात आलं हे फेक नरेटिव्हला आपण बळी न पडता तर लोक विकासाला पाहतात। आणि म्हणून उत्तर महाराष्ट्र काय, मी आपल्याला सांगितलं की 35 वर्षानंतर मुंबईवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार येणार आहे, हे आमचं म्हणणं आहे। तिथे आमच्या पिंपळनेरमध्ये महायुतीचं आमचं सगळं तिथे पॅनल आहे, नगराध्यक्ष आहेत, कार्यकर्ते आहेत, आमदार आहे, विविध पदांवर लोक आहेत। आम्ही तिथल्या लोकांना सूचना दिली, शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतं, अजून त्यांचं चर्चा चालू आहे। चर्चेमधनं मार्ग निघाला तर युती होईल आणि समजा काही मतभेद असलं तर प्रेमाचं इलेक्शन सुद्धा होईल। आणि म्हणून मात्र मी तुम्हाला सांगतो की चारही ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष हा येणार आहे, हे निश्चित आहे। आणि नगरसेवक सुद्धा 100% येण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही सगळे लागलोय। विरोधाला विरोध करणारे लोकांनी विरोध महाराष्ट्राला थांबवलं पाहिजे, कारण तो आम्हाला विरोध नसून तो महाराष्ट्राच्या विकास आणि प्रगतीला विरोध आहे। आणि म्हणून
केवळ विरोधाला विरोध करण्यात अर्थ नाही. ज्यावेळेस त्यांना जर वाटत असेल काय तर बिहार तो जाकी आहे, महाराष्ट्र मुंबई बाकी आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये सुद्धा असाच निकाल येईल. आपण बघा की ज्या पद्धतीने विकास होतोय त्या विकासाला साथ देणारं, सामान्य लोकांना सर्व घटकांना सामावून घेणारं हे सरकार आहे. दर मंगळवारी आपण जर कॅबिनेटचे निर्णय पाहिले तर रोजच 10-10 पावलांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासाचे प्रगतीचे निर्णय हे सरकार घेतं. आणि म्हणून विकास जो करेल महाराष्ट्राची जनता त्याच्याबरोबर राहील. महायुतीचा देवेंद्र फडणवीस प्रणित सरकारचा विकासाचा घोडदौड चालू आहे. आणि म्हणून एकतर्फे महाराष्ट्रामध्ये महायुती, भाजप प्रणित महायुतीला विजय मिळणार आहे हा विश्वास मी निश्चितपणे सांगू इच्छितो. काय देखील भाजपात प्रवेश केलेला आहे, काय नेमकं कसं बघायचं आणि पुढील काही दिवसात अजून किती विरोधक भाजपात येणार आहेत, काय आपली माहिती आहे? मी आपल्याला सांगितलंय की विकासाला आणि चांगल्या कामाला जनता नेहमी साथ देत असते, मग ते राजकीय लोक सुद्धा असतील. तर मागच्या जवळपास 3 पिढ्यांपासून आमचा संघर्ष लोंढाईच्या शहरामध्ये होता. परंतु मागच्या काळामध्ये मान्य माजी मंत्री हेमंत नाना देशमुख यांनी निर्णय घेतला व मी चांगल्या कामाला मी पाठिंबा देतोय. आपलं काम चांगलं आहे, आपण खूप विकास केला आणि आपण सिद्ध केलं की विकास आपण करू शकतात. आणि म्हणून चांगल्या कामामध्ये गतिरोधक न बनता त्याला पाठिंबा देण्याचं आम्ही काम करतोय. आणि म्हणून त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डॉक्टर बापू देशमुख, त्यांचे जावाई अमित देशमुख आणि सारी टीम ही भाजपामध्ये आलीत. काही अजून राष्ट्रवादीमध्ये बाकी आहेत, अजून अजितदादा गटामध्ये, पण तो मित्र पक्ष आहे. आणि मग काही ठिकाणी तसं फ्रेंडली होईल, पण शक्यता 26 + 1 27 ही भाजपची आमची उमेदवारी राहील. आणि विरोधक हा काही दुश्मन किंवा काही नसतो. महाराष्ट्राला फार प्रगल्भ इतिहास आहे. हे काही इतर बिहारसारखं किंवा इतर राज्य नाही की दुश्मनाला किंवा विरोधकाला त्याचं कमी वाईट बरं वाईट पाहायचं. इथे तर आपलं तात्विक वैचारिक विरोध असतो. आणि महाराष्ट्रामध्ये सगळे नेते एक दुसऱ्याशी ऋणानुबंध. आणि म्हणून आमच्याकडे सुद्धा विरोध थोडा टोकाचा होता, पण पुढच्या पिढीने ठरवलं की अशा प्रकारचा संघर्ष कामाचा नाही, विकास आणि सहकार म्हणजे सहकार्याने विकास होऊ शकेल असा मोठा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, आमच्या बरोबर आले. आणि म्हणून त्यांचं स्वागत करत असताना लोंढाईच्या शहराचा विकास हा दुपटीने धुळे जिल्ह्याची प्रगती होईल. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। बुल्ढाना जिले के मलकापुर की कृषि उत्पन्न बाजार समिति में किसान उपपोषण पर बैठे हैं और उनकी 4 मांगे हैं। महिलाओं के लिए प्रसाधन गृह, घर का लाया भोजन, खाने के लिए उचित व्यवस्था, पीने का साफ पानी और बैठने उठने की साफ जगह, सुरक्षा के लिए पर्याप्त सीसीटीवी कैमरे। महाराष्ट्र जैसे प्रगतिशील राज्य में भी किसानों को मूलभूत सुविधाओं के लिए संघर्ष करना पड़ रहा है, जबकि राजनेता नगर निकाय चुनाव में व्यस्त हैं और इसी बीच मजदूर भी अपने कम मुआवजे के विरोध में काम बंद करने की तैयारी में हैं। बाजार समिति में किसान अपनी उपज लेकर पहुंचे हैं, कुछ उपोषण पर हैं और मजदूर काम नहीं कर रहे हैं, जिससे असमंजस का माहौल बना हुआ है। अध्यक्ष संजय काजले, जो आमदार चैन सुख संचेती के इशारों पर चलते हैं, अब ये तय करेंगे कि किसानों के लिए मूलभूत सुविधाओं की व्यवस्था करेंगे या केवल आश्वासन देकर मामले को टालेंगे। आम्ही सर्व शेतकरी लोकांनी दिनांक 6 नोव्हेंबरला आपल्या कॉटन मार्केटचे सभापती यांना निवेदन सादर केले होते। त्या निवेदनामध्ये कॉटन मार्केटमध्ये असणाऱ्या विविध समस्या यांच्यावर त्यांना अवलोकन केलं होतं, जसे की महिला कास्तकारांना शौचालय नसणे, इथं जो वजन काटा आहे तो वजन काटा बंद आहे, तो वजन काटा चालू करणे, इथं शेतकऱ्यांना पिण्यासाठी आरोग्य पाणी नसणे, ते पाणी चालू करणे, तसेच शेतकऱ्यांना इथं अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था करून देणे आणि मार्केट यार्डमध्ये CCTV कॅमेरे पुरेशा प्रमाणात नसणे, अशा विविध समस्यांवरती आम्ही त्यांना अवलोकन करून दिलं होतं। या समस्या तुम्ही येणाऱ्या 7 दिवसामध्ये आमच्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही आजच्या दिवशी आमरण उपोषणाला बसू। या पद्धतीने सादर केलं होतं आणि त्यावरती कोणत्या प्रकारचा तोडगा न काढता आम्ही आजपासून आमरण उपोषणाला बसलो आहोत। महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता प्रसन्न व्यवहारे की रिपोर्ट। नासिक पुलिस आयुक्त संदीप कार्शिक के आदेश अनुसार बाशिक रोड पुलिस स्टेशन क्षेत्र में अवैध आग्नेयास्त्र और हथियार लेकर चलने वाले अपराधियों के खिलाफ कार्यवाही की गई। नासिक रोड पुलिस थाने को गोपनीय सूचना मिली कि डोब इसम चेहडी पंपिंग हनुमान मंदिर रोड
CMM पंप के पास कट्टा बेचने आ रहा है। सूचना के आधार पर पुलिस टीम ने हनुमान मंदिर रोड के पास जाल बिछाया और 2 संदिग्धों को पकड़ने का प्रयास किया। पीछा करने पर उन्हें हिरासत में लिया गया। गिरफ्तार आरोपियों की पहचान खुशाल गजानन बोर्ड से 30 वर्षीय निवासी गजानन पार्क बांकरमाला और विकी गोरख पाटिल 25 वर्षीय निवासी आदर्श विद्या मंदिर बलदेवी नगर गडेकर माला के रूप में हुई। तलाशी के दौरान उनके पास से एक देशी पिस्तौल, मैगजीन सहित 2 और जिंदा कारतूस बरामद किए गए हैं। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। पुणे के नवले पुल के पास 2 कंटेनरों के बीच टक्कर के कारण एक बड़ा हादसा हुआ, जिससे पुणे बेंगलुरु हाईवे पर यातायात बाधित हो गया। इस दुर्घटना में आग लगने से कार पूरी तरह जल गई और 8 लोगों की मृत्यु हो गई, जबकि कई अन्य घायल हुए। कुछ वाहनों को भी गंभीर नुकसान पहुंचा। हादसा गावगड़ा होटल के सामने हुआ, जहां एक तेज रफ्तार ट्रक ने दूसरे ट्रक को टक्कर मारी, जिससे एक ट्रक जलकर खाक हो गया। मौके पर पुणे और PMRDA दमकल विभाग की टीम पहुंच गई। शाम के समय नवले पुल पर भारी ट्रैफिक जाम बना रहा। ये क्षेत्र दुर्घटनाओं के लिए जाना जाता है, लेकिन प्रशासन की ओर से अभी तक कोई ठोस उपाय नहीं किए गए हैं। पुणे से सी न्यूज़ संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। महाराष्ट्र में नगर निकाय चुनाव जारी है। 10 नवंबर से नामांकन प्रक्रिया शुरू हुई और 17 नवंबर तक चलेगी। बुल्डाना जिले के मलकापुर में आज पहला बड़ा शक्ति प्रदर्शन शहर के दिग्गज नेता अशांत वानखेड़े ने किया। अपने 1000 से ज्यादा समर्थकों के साथ उन्होंने वार्ड नंबर 14 से अपना निर्दलीय नामांकन दाखिल किया और प्रचार दौरे की शुरुआत की। अशांत वानखेड़े ने कहा कि उनका नामांकन केवल वार्ड सदस्य की लड़ाई नहीं, बल्कि नगर परिषद की सत्ता पर बैठे पक्ष और उसके नेताओं के लिए नियंत्रण व्यवस्था स्थापित करने का प्रयास है। उन्होंने मीडिया से कहा कि शहर में महाविकास अघाड़ी और महागठबंधन अभी तक उम्मीदवार नहीं ठहरा पाए हैं, जबकि बड़े और नामचीन नेता मैदान में उतर चुके हैं। नगर अध्यक्ष पद के लिए अब तक कोई नामांकन नहीं हुआ है, लेकिन आने वाले दिनों में ये स्पर्धा तेज और कठिन होगी। बहुमताच्या जोरावर होत असलेले ठराव पास जरी होत असले तरी बेकायदेशीररित्या जनतेच्या हिताविरुद्ध जे निर्णय होतील त्या निर्णयांना अंकुश लावणे, असे ठराव रद्द करणे, त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे, ह्या गोष्टी केल्याने मलकापूर शहराला न्याय मिळू शकेल असा माझा विश्वास आहे। विरोधात असलेली माणसं देखील खूप काही विकास करू शकतात। हे गेल्या 9 वर्षामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक म्हणजे जुना असलेला 13 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रशस्त व्यायामशाळा झाली, सामाजिक सभागृह झाले, त्या ठिकाणी सुलभ शौचालय झाली, आदर्श रस्ते झाले, गव्हर ड्रेनेज झाल्यात, सुंदर असे पेवर्स बसवल्या गेले आणि आमच्या नगराला त्या प्रभागाला सुंदर करण्याचं बनवण्याचं काम, प्रशस्त असे रस्ते बनवून आम्ही त्या ठिकाणी विकासाची कामं केलेली आहेत। विरोधात असलेला एक नगरसेवक देखील बरंच काही करू शकतो हे आम्ही आपल्या कार्यकर्तृत्वाने दाखवलेलं आहे आणि म्हणून आज नॉमिनेशन फिलअप करण्यासाठी माझ्या प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती म्हणजे अ मधील लोक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे महिला, पुरुष, माता, भगिनी नॉमिनेशन फिलअप करण्यासाठी माझ्यासोबत मोर्चाने आल्या आणि त्यांनी मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। मलकापूर शहराच्या विकासाकडे लक्ष ठेवणे, चुकीचं काम करणाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि बेकायदेशीर कामं होऊ न देणे, यासाठी मला नगर परिषदेच्या सभागृहात जायचं आहे। यासाठी आपल्या सगळ्यांची शक्ती सहकार्य असावं ही अपेक्षा। भाई पुढचं विजन काय असणार आहे तुमचं? गलत नाही होणे देणे, कुठल्याही लोकांना बहुमताच्या भरोश्यावर चूक करू देणार नाही। मी कुठल्याही पक्षाचा नसलो, निष्पक्ष असलो तरी मला मलकापूरच्या जनतेचं हित लक्षात घेऊन, या शहराचा विकास लक्षात घेऊन लोकांना, चुकीच्या लोकांना अंकुश लावायचा, बरोबर असतील त्यांना सोबत करायची। महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता प्रसन्न व्यावहारे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।